सध्या राज्यभरामध्ये 29 महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि विशेष जर पाहिलं तर नुकतंच नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत। अर्थात भोर नगरपालिकेकडे सर्वत्र लक्ष जे आहे ते सर्वच मतदारांचं लागलेलं होतं आणि याच नगरपालिकेमधून जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रामचंद्र आवारे हे विजयी झालेले आहेत। खरं तर तुम्ही भोर नगरपालिकेमध्ये कमाल केली आहे, थेटपणे संग्राम थोपटे यांचं जे वर्चस्व होतं त्याला शह दिला। आमचे सर्वात जागामध्ये भोरवेल्ला मुळशीचे कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर यांचा मोठा प्रयत्न आणि पूर्ण जनता पूर्ण पाठीशी होती आणि माझे कार्यकर्ते खूप मेहनत केली, त्यांच्या जोरावर मी बऱ्याच मतांनी निवडून आलेलो आहे। खरं तर आपण पाहिलं होतं की चंद्रकांत दादा पाटील तिथे प्रचाराचा नारळ त्यांनी फोडलेला होता भारतीय जनता पक्षाकडून आणि थेटपणे त्यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री एक नंबरचे आहेत, थेट जसं ठरवतील त्यानंतर निधी सँक्शन होईल। खूप प्रचारामध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले आणि थेटपणे तुम्ही अनपेक्षितरित्या तुमचा विजय झाला असं म्हणतात। शेवट कसं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ते ठरवणार शेवट पूरमध्ये त्यांचं वर्चस्व आहे आणि हे कायमचं राहणार वर्चस्व त्यांचं। खरं संग्राम थोपटे यांचं खूप तिथं वर्चस्व होतं, कायम त्या ठिकाणी काँग्रेस आणि थोपटे घराण्याची सत्ता तिथं पाहायला मिळाली होती। यावेळेस तुम्ही थेटपणे त्यांच्या सत्तेला शह दिला। शेवट जनतानी ठरवलं ना विषय, जनता ठरवल ती पुरव दिशा। शेवट जनतानी जे हे दाखवूनच दिलं काय येते काय काढून दिलं की राष्ट्रवादी आणि बीजेपी याच्यात राष्ट्रवादीला ज्यादा मतदान पडले। आम्हाला त्यांचे आले, त्यांची सीट 16 आली असं काय नाही, त्यांनी ही बी बाजी मारली, पण आम्ही पहिल्यांदाच आमच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला, त्याच्यात आमचे 5 आणि नगराध्यक्ष आले आणि जनतेने भरमसाठ साथ दिली आम्हाला। काय प्रचारात अशी काय कमाल झाली सांगितलं, म्हणजे तिथं सांगण्यात येत होतं की यार थोपटे घराण्याचं खूप वर्चस्व आहे, म्हणजे तिथं आता राष्ट्रवादीचं काही ठाव ठिकाणा लागणार नाही, अशी काय कमाल झाली? म्हणजे मतदारांमध्ये तुम्ही कोणते मुद्दे पोहोचले? नाही, थोपट्यांचं वर्चस्व होतं, आम्ही ते नाही म्हणत नाही, पण जसं भोरवेल्ला मुळशीचे कार्यसम्राट शंकरभाऊ मांडेकर आले ना तेव्हापासून वातावरण फिरलं आणि भोरमध्ये जनतानी ठरवलंच होतं की यंदा राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष करायचं। जर आता महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, पुणे महापालिकेमध्ये जर पाहिलं किंवा पिंपरी चिंचवड महापालिका असेल, इथं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळे लढणार आहेत, एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत। अशी चर्चा सुरू झाली आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी। काय वाटतं, एकत्र येऊ दे, एकत्र आले तर चांगलंच आहे ना। शेवट कसं वरते दोन्ही घरांना एकच आहे, आलं तर राष्ट्रवादी येणारच, पुण्यामध्ये बी येईल आणि पिंपरी चिंचवडमध्ये बी येणार राष्ट्रवादी, घड्याळ फुलणार, दोन्हीकडे फुलणार। जर पाहिलं तर आधी असं ठरलेलं होतं की एकमेकांचे उमेदवार घ्यायचे नाही एकमेकांच्या पक्षामध्ये, राष्ट्रवादीचे उमेदवार भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायचे नाही, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादीमध्ये घ्यायचे नाही। पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांचे अनेक जे माजी नगरसेवक होते ते फोडलेत, भारतीय जनता पक्षामध्ये जे घेण्यात आलेले त्या बाबतीत आता कसं शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवते, शेवट काय त्यांच्या हातात, लोकांची कार म्हणतात तुम्ही या आम्ही या, पण शेवट जनता आणि वरचे जे नेते मंडळी अजितदादा पवार मुख्यमंत्री परत बीजेपीचे काय ते ठरवणार। काय वाटतं, शंकर महाराज मठात आलेला होता, दर्शन घेतलंय, काय काय मागितलं होतं यश येऊ दे आम्हाला आणि दिलं देवानी यश, यश दिलं। आता भोरचा विकास कशा पद्धतीने करणार आहात, कोणते प्रमुख मुद्दे भोरच्या विकासासाठी तुमच्या पुढे? मेन प्रश्न पाण्याचा, स्वच्छ पाणी हे आम्ही भोरकरांना देणार, भरमसाठ पाण्याची जी वरड आहे ती आम्ही जरा दूर करणार, सध्या ज्यादा करून स्वच्छता आणि शोभीकरण। अर्थात हे होते नवनियुक्त नगर अध्यक्ष जे भोरचे आहेत रामचंद्र आवारे, त्यांनी सांगितलेलं आहे की तर पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजे आणि त्याचबरोबर प्रामुख्यानं मी भोरचा विकास सुद्धा करणार आहे आणि तेथील पाण्याचा प्रश्न जो आहे तो प्रामुख्यानं सोडवणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोगे, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।